हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत आहात ना? आय होप मजेत असाल. तर तुम्ही इथे बघताय पिल्लू एकदम छान तयार झालेली आहे. ॲक्च्युली आम्ही घरातच आहोत, थोड्या वेळात निघायचं आहे. कशासाठी? तर आज आहे 14 एप्रिल. हां पिल्लू, ओ ही बरोबर नाही घेऊन देतो. तर आज आहे 14 एप्रिल, म्हणजेच विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 134वी जयंती आहे. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि वाशिंदमध्ये आल्यानंतर आमची ही पहिलीच जयंती आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. आणि मुख्य म्हणजे माझ्या शार्वीची, माझ्या पिल्लूची ही पहिलीच जयंती आहे. आमच्यासाठी जयंती म्हणजे की दसरा की दिवाळीच असते. तर आम्ही आता कसाऱ्याला निघणार आहोत, कारण इथे कसं आणखी जास्त म्हणजे जयंती कशी कोणत्या उत्साहात कशी, म्हणजे तसं तर देशभरात आपल्याला माहितीच आहे की किती जल्लोषात आणि किती छान योग्य पद्धतीने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किती छान पद्धतीने सेलिब्रेट करतात, साजरी करतात. किती उत्साहात आणि किती जल्लोष असतो सगळीकडेच, आपल्याला तर ते माहिती आहे. तर आम्ही पण आता निघालेलो आहोत, पण त्याआधी आम्हाला कसं आहे, आपल्या महामानवांना वंदन करायचं आहे. तर त्यासाठी कालच आई, दादा म्हणजे माझे सासू सासरे आणि माझी मोठी मुलगी हे कसाऱ्याला गेलेत. पण आज आम्हाला वंदन करायचं होतं. नवीन घर आहे, त्याच्यामुळे आम्ही अशी छोटीशी इथे वंदन करण्यासाठी पूजा मांडलेली आहे. अजून झालं नाही आहे, पूजा आम्ही केलेली नाही आहे. तर ती मी तुमच्यासोबत सेलिब्रेट करते. आणि पिल्लूची अशी थोडीशी मस्ती चाललेली आहे, निघायला जरा उशीर झालेला आहे. हो बाळा, हो हो. आणि पिल्लूच्या पप्पांची तयारी झाली आहे, त्यांना पण निघायचं. ठीक आहे, सो चला 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 चला, आवरा लवकर. जास्त परफ्यूम नाही मारायचा, पिल्लूला त्रास होईल. पिल्लू लांब हो. पप्पांची तयारी चालू आहे आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे असे सैलसर फ्रॉक घातलाय, कारण मग ट्रेनमध्ये जायचं आहे. तर पिल्लूला जास्त त्रास नको व्हायला म्हणून तिला सैलसर असे हे छोटंसं कॉटनचं, प्युअर कॉटनचं फ्रॉक वेअर केलेलं आहे. है ना पिल्लू? सर्वांना सप्रेम जय भीम करा. सप्रेम जय भीम. ही आमची अशी छोटीशी पूजा. ओ चला चला, बरं सॉरी. जयंती सणाला ग, जयंती सणाला, जयंती सणाला ग, जयंती. पिल्लू नो. उद्धरली कोटी. अरे हिला काय हवंय? तिकडे आहे. उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. पिल्लू तोंडात नाही घालू दे. उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. पप्पांची तयारी चालू आहे आता. शार्वी काय बघते? पप्पांची तयारी बघते. पप्पा कशी पूजा करणार आहे. हा हो, शार्वीला फुलं पाहिजे मला वाटतं. एक फुल दिलं तर तोंडात घालेल ती. हो 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 हो, आपल्याला पूजा करायची शार्वी, खायचं नाहीये ते.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणिपादवैरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसावैरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारवैरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरमद्यपमानदानवैरमणि सिक्खापदं समादयामि. तर अशा पद्धतीने आमची पूजा कंप्लीट झाली आणि आम्ही निघालो कसाऱ्याला जायला, जसे की मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि आमची ट्रेनचा टाईम झाला होता, जरा उशीर झाला होता, त्याच्यामुळे घाई गडबडीत फटाफट निघालो जसं आवरेल तसं. आणि ट्रेन एकदाची मिळाली, पण जरा म्हणजे कसं आहे, पिल्लू लहान आहे, थोडीशी चिडचिड करत होती. मग तिला कसं तरी नादवण्याचा प्रयत्न केला. तर असं माझं चाललं आहे तिच्यासोबत जरा गप्पा मारणं वगैरे. काही केला जरा राहत नव्हती, चिडचिड करत होती. आणि त्याच्यामुळे जरा वेळ पप्पा घेत होते, जरा वेळ माझ्याकडे होती. असं आलटून पालटून आम्ही तिला सांभाळत होतो. तसं म्हणजे कसाऱ्याला यायला वाशिमवरून इतके काही जास्त वेळ नाही लागत, फक्त अर्धाच तास लागतो. तर असं चालू आहे आमचा प्रवास. तहान लागते लहान मुलांना आणि वेळोवेळी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मुलांना पाणी वेळोवेळी म्हणजे डिहायड्रेशन वाचण्यासाठी मला भीती वाटते, कारण डिहायड्रेशन वगैरे व्हायला नको. तर त्याच्यामुळे पाणी वगैरे तिला पाजत राहते. अशा काही तिच्या गप्पा माझ्यासोबत सुरू आहे. तर अशा पद्धतीने आम्ही हसत खेळत काहीचं कसाऱ्याला पोहोचलो आणि इतके सुंदर वातावरण झालेलं आहे ना जयंतीचं कसाऱ्यामध्ये. तसं
प्रत्येकच ठिकाणी इतकं सुंदर वातावरण झालं. चला निळे झेंडे आणि सगळीकडे तो उत्साह, सगळ्यांनी घातलेल्या त्या पांढऱ्या सफेद रंगाच्या सुंदर सुंदर साड्या आणि खूप खूप प्रसन्न असं वातावरण वाटतंय. तर खूप छान वाटतंय. अनन्या अनन्या इकली आहे. पाहते पडशील पाहते बेटा पाहते. अरे बा इकडे मम्मा तू छान डान्स केला. मला भारी वाटलं तुझे डान्स. शुभ्रा बरीच ना? मग काय झालं? तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो स्टे ट्यून्ड विथ अस. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. एवढं पटकन कपडे घातले खराब होऊन जातात.